सरांकडे जायचे आता यासाठी विजय चोरमारे सर, खरंच या सगळ्या प्रचारामध्ये विकासाचा मुद्दा होता का, जसं सुषमा अंधारे यांनी सांगितलं किंवा केशव उपाध्यायांनी सांगितलं, मात्र मुंबईमधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे दलित आणि मुस्लिम वोट. हे मुस्लिम वोट आणि दलित वोट हे ट्रान्सफर झाले का आणि ते कोणाकडे झाले, त्याचा सगळ्यात फायदा कोणाला होईल आणि त्याचा परिणाम मुंबईमधल्या या 6 जागांवर होणार का? प्रत्येकाचा दावा आहे की आम्हाला 6 जागा मिळणार, आम्हाला 5 जागा मिळणार. आता मी याआधी सुद्धा आपल्या वाहिनीवर आणखी याच्यावर बोललेलो आहे मुंबईतल्या जागांच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातल्या जागांच्या संदर्भात. त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होतं की महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 30 जागा मिळू शकतील आणि महायुतीला 18 जागा मिळतील. मग तसंच मगाशी या गोंधळात मी सांगितलं की मुंबईत 4 जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि 2 जागा महायुतीला मिळतील. हे याचं मूळ कारणच आहे की तुम्ही जो शेवटी प्रश्न विचारला ना तो जास्त महत्त्वाचा आहे. इथं यावेळी मोठ्या प्रमाणावर जो मुस्लिम मतदारसंघ आहे, अल्पसंख्याक मतदारसंघ आहे, या मतदारांनी 100% महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं. ही यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, जो आंबेडकरी समाज आहे महाराष्ट्रातला, त्या आंबेडकरी समाजानं मोठ्या प्रमाणावर 70-75% अधिक प्रमाणात महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं आहे. 2019च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर होते. प्रकाश आंबेडकरांनी MIMची युती होती, त्यांनी महाविकास आघाडीच्या 9 जागांच्यावर पराभव केला होता. यावेळी प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवलं. त्यामुळं आंबेडकरी समाज जो संविधानाच्या मुद्द्यावरून, जो संविधानाचा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुढे आणला आणि महायुतीला NDAला जिथं बॅकफुटवर जावं लागलं, त्या मुद्द्यावर आंबेडकरी समाज हा बहुतांश म्हणजे मी 70-75% अधिक प्रमाणात महाविकास आघाडीच्या बाजून राहिला. हे महाराष्ट्रातले 2 प्रमुख समाज घटक. तिसरा मुद्दा जो मराठा समाज, जो विशेषतः त्याचा प्रभाव मराठवाड्यातल्या जागांच्यावर आहे, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा, तिथं मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला बसलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांच्यातली जी अस्वस्थता आहे गेल्या काही वर्षांच्यातली, हे सगळे घटक, ही सगळी अस्वस्थता ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेलेली आहे आणि त्याचा फायदा निश्चित महाविकास आघाडीला होतोय. मी जो माझा अंदाज वर्तवतोय तर त्याच्या पाठीमागची कारणं ही आहेत. आपल्याला 4 तारखेला प्रत्यक्ष निकालात बघायला मिळेल काय स्थिती आहे.